एलपीजी गॅस तुटवड्याच्या संदर्भात सरकार मोठा निर्णय घेण्याची तयारी करते। पाणी, वीज कनेक्शन याप्रमाणे आता पीएनजी कनेक्शन देखील मिळणार आहे। आज रात्री उशिरापर्यंत या संदर्भामध्ये सरकारकडून निर्णय जारी होण्याची शक्यता आहे। पाणी कनेक्शन आणि वीज कनेक्शन देण्यासाठी ज्या अटी आणि नियम आहेत त्याचप्रमाणे पीएनजी कनेक्शन देण्याचा निर्णय सरकार घेणार आहे। आखाती देशामध्ये जे युद्ध सुरू आहे त्यामुळे एलपीजी गॅसचा तुटवडा सध्या भासतो आहे आणि यावरती उपाय म्हणून भारत सरकारने आता पीएनजीची निर्मिती वाढवली आहे। 9 लाख मेट्रिक टन पीएनजी तयार होता आता 11 लाख मेट्रिक टन एवढी क्षमता वाढवली गेली आहे। यासाठी राज्य सरकारने आता सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांना पीएनजी कनेक्शन देण्यासाठीच्या अटी शिथिल करण्याचे आदेश दिले। राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी अधिकची माहिती देतात। राजू, काय असणार आहे सरकारचा निर्णय? अगदी आपण पाहतोय आखाती देशांमध्ये युद्धाची परिस्थिती, सगळी युद्ध सुरू आहे आणि त्यामुळे जो काही एलपीजी गॅस आहे त्याचा तुटवडा वारंवार आपल्याला होताना पाहायला मिळतो। राज्याला सुद्धा मोठा फटका बसताना पाहायला मिळतो आणि त्यामध्ये आता केंद्र सरकार जे आहे ते मोठा निर्णय घेताना पाहायला मिळते। ज्याप्रमाणे नागरिकांना पाणी कनेक्शन आणि वीज कनेक्शन दिलं जाते त्याचप्रमाणे एनपीजीचं कनेक्शन सुद्धा दिला जावा अशा प्रकारचा जो आहे तो निर्णय आता केंद्र सरकार घेणार आहे। त्यामुळे हा एक मोठा निर्णय म्हणावा लागेल। खरं तर आपण पाहतोय का एलपीजीचा तुटवडा वारंवार होत असताना पीएनजी वरती आता भर जो आहे तो केंद्र सरकार देताना पाहायला मिळते। 9 लाख मेट्रिक टनावरून आता 11 लाख मेट्रिक टन एवढी क्षमता जी आहे उत्पादनाची ती वाढवण्यात आलेली आहे। आणि दुसरीकडे आपण पाहतोय का काल राज्य सरकारने ज्या प्रकारे शासन निर्णय जारी केलेला आहे त्यामध्ये ज्या काही नवीन पाईपलाईन जर पीएनजी टाकायच्या असेल तर अनेक खात्यांच्या त्याला परवानग्या लागतात, तर त्या सगळ्या परवानग्या मिळाल्या असं समजून सगळ्या अटी व नियम शिथिल करून त्याला परवानगी द्यावा अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल यावरती गांभीर्याने लक्ष देऊन जे आहे आता नव्याने हा जो आहे तो निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे। त्यामुळे आता सर्वसामान्यांना ज्याप्रमाणे पाणी कनेक्शन असेल किंवा वीज कनेक्शन असेल त्याचप्रमाणे पीएनजीची पाईपलाईन सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे हा सरकारचा एक मोठा निर्णय जो आहे तो म्हणावा लागणार आहे। कदाचित आज रात्री उशिरापर्यंत याची मोठी जी आहे ती घोषणा होण्याची शक्यता आहे। याच अनुषंगाने आपण पाहतोय की आज सगळ्या राज्यातील जे अन्नधान्य पुरवठा मंत्री असतील किंवा संबंधित विभाग असतील त्यांची दिल्लीमध्ये बैठक झाली होती। या बैठकीत संपूर्णपणे आढावा घेण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने आता कुठेतरी हालचाली होताना पाहायला मिळत आहेत। अगदी धन्यवाद राजू या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।